मुंबईमध्ये 125 नागरी गावं, त्यात सुद्धा 30 पेक्षा जास्त कोळीवाडे हे थेट समुद्रावर अवलंबून आहेत. हे कोळी बांधव म्हणजे मुंबईचे खरे भूमिपुत्र. पण इतकी वर्ष बीएमसीवर विळखा घालून बसलेल्या मामूंनी म्हणजेच उबाठांनी एकाही कोळीवाड्याला गावठाणाचा दर्जा दिला नाही. पण गावठाण दर्जा न दिल्यामुळे कोळीवाडे विकास आराखड्यात झोपडपट्टीसारखे दाखवले गेले आणि त्याच चुकीच्या वर्गीकरणामुळे खारदांडा असेल, माहीम असेल, वर्सोवा असेल या ठिकाणी न्यायालयीन लढाया उभ्या राहिल्या. आज मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने 23 कोळीवाड्यांचं सीमांकन पूर्ण केलंय. डीसीपीआर 2034 मध्ये स्वतंत्र नोंद दिली, मालकी हक्काचं संरक्षण दिलं. काय आहे ना, मराठीच्या मुद्द्यावरून गुद्द्याचं राजकारण करत सत्तेची मलाई ओरपणारे कोण आणि मराठी माणसाचे अस्तित्व जपत त्याच्या पाठीशी भरभक्कमपणे उभा राहणारा नेता कोण हे कोळी बांधवांना देखील चांगलंच माहिती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.